लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेली मतदान प्रक्रिया आज राज्यभरातील महानगरपालिकांसाठी सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेच्या मतदानासाठी सकाळपासूनच शहरातील मतदान केंद्रावर मतदार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 14 मधील नागझरी जुने नाशिक शाळा क्रमांक 39 मध्ये मानवता किन्नर समाजाच्या अध्यक्षा सलमा गुरु नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तब्बल 140 तृतीयपंथींनी आज मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळेस जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी सर्व समाजासाठी काम करावं, तसंच आमच्या समाजासाठी देखील मंदिरं, दफनभूमी, गोसेवा तसंच आमच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात अशा प्रतिक्रिया तृतीयपंथींनी या ठिकाणी दिल्या आहेत। पाहूयात। नमस्कार। मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही 140 किन्नरांनी वोटिंग दिलेली आहे आणि आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे की आम्ही आज वोटिंगचा हक्क बजावलेला आहे आणि जे पण कोणी निवडून येतील त्यांनी चांगली समाजसेवा करावी हीच आमची अपेक्षा आहे। गोरगरिबांची सेवा करायची किंवा नगरसेवक म्हणजे तर ते सगळ्यांना माहिती आहे, खूप चांगली सेवा करायची। नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल। आम्ही मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नाईक यांच्या वतीने आलो आहोत। आम्ही सगळ्यांनी यांच्या पूर्ण नाशिक किन्नर समाजाने मतदानाचा हक्क आम्ही गाजवला आहे आणि आम्हाला गर्व आहे का आम्हाला शासनाने आणि सरकारने आम्हाला मतदान करायचा आम्हाला हक्क दिलाय। आमची एकच विनंती आहे, जे पण कोणी निवडून येईल त्यांनी सगळ्या जनतेसाठी काम करावं आणि तृतीयपंथी समाजासाठी पण कुठेतरी विचार करावा, आमचा पण कुठेतरी विचार करून आमच्यासाठी पण काम करावं आणि जे पण कोणी निवडून येईल त्यांना आम्ही एकच म्हणतोय का तुम्ही जनतेची सेवा करा। जय अंबे। एकच अपेक्षा किन्नर समाजाची की आम्हाला मंदिर, दफनभूमी, नोकरी पाणी, गो सेवा हे सेवा आम्हाला जे पण कोण निवडून येईल त्यांच्या हातून आम्हाला हे सगळं झालं पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या या पूर्ण झाल्या पाहिजे। इतर किन्नरांना आम्ही एकच संदेश देऊ शकतो का ज्यांना कोणी मतदान कार्ड वगैरे नसेल त्यांनी पण त्यांचं मतदान कार्ड वगैरे बनवून घ्या आणि जसं आम्ही पण हक्क जमवला आहे तुम्ही पण तुमचा हक्क जमवा। एक माणूस म्हणून तुम्ही माणुसकी म्हणून तुम्ही तुमचं मतदान केलं पाहिजे। मतदान म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी साकार झाल्यासारखं वाटतं आम्हाला।